नमस्कार मित्रांनो. आपण लहान मोठा एखादा छोटा व्यवसाय करत असाल तर आपणासाठी एक अमूल्य सल्ला. व्यवसायात चढ उतार येत असतात, व्यवसायात उत्पन्न कमी जास्त होत असतं, त्यामुळे बऱ्याच वेळा निराशा येण्याचे प्रसंग जीवनात घडत असतात. अशा वेळा अनेक वेळा आपल्याला वाटत असतं कोणीतरी आपल्याला सल्लागार असावा आणि त्याने आपल्याला मार्ग दाखवावा. परंतु वास्तुस्थितीत असे सल्लागार मिळणं मुश्किल असतं. असे चांगले मित्र, अनुभवी मित्र व्यवसायात असणं ही व्यावसायिकाची जरी गरज असली तरी परिस्थिती तशी नसते. अनेक वेळा आपण आपल्या जवळच्या मित्रांना जे व्यवसायात असतात त्यांच्याशी यावर चर्चा करतो आणि आपलं उत्पन्न कमी होतं यामागची कारणं शोधण्याचा प्रयत्न करतो. पण असे व्यावसायिक मित्र हे आपल्याला चांगला सल्ला देण्यापेक्षा एक तर सल्ला टाळतात किंवा चुकीचा सल्ला देतात. स्पर्धा ही सर्वत्र असते आणि स्पर्धेचं युग आहे. मात्र स्पर्धा करावी ही आपल्या मित्रांशी नव्हे, तर स्पर्धा ही नेहमी यशस्वी होण्यासाठी करावी. आपल्यासोबत आपल्या एखाद्या व्यावसायिक मित्रालाही योग्य सल्ला देऊन त्याचाही व्यवसाय कसा वाढेल यावर आपण प्रयत्न केला पाहिजे, पण तो असं होताना दिसत नाही. यामागची अनेक कारणं असतील, त्या कारणात आपण जाऊ नये. पण मी तुम्हाला एक छोटासा सल्ला देणार आहे. अतिशय सोपा सल्ला आहे आणि मी हा अनुभवलेला आहे. सुरुवातीच्या काळात मी हा प्रयत्न केला होता आणि त्यातनं मला यश मिळालं. व्यवसायात नेहमी यशस्वी व्यावसायिकांची जे अनुभव आहेत ते घेण्याचा प्रयत्न करा. मी जास्तीत जास्त वेळा धीरूभाई अंबानींचा चाहता राहिलोय. याला कारण असं की धीरूभाईंचं जे आत्मचरित्र आहे, धीरूभाईंचा जो प्रवास आहे, हा प्रवास एक क्षुल्लक एका छोट्या घरातनं सुरू झालेला असून तो अतिशय मोठ्या घरापर्यंत पोहोचलेला आहे. म्हणजे एका छोट्याशा आयुष्यात, एका 60-70 वर्षाच्या आयुष्यात त्यांनी केलेला जो जीवन प्रवास आहे, आर्थिकदृष्ट्या बघायला गेलं तर एक 150 स्क्वेअर फूटच्या ऑफिसमधून एक जागतिक संस्था बनणं हे अतिशय अशक्य वाटणारी गोष्ट त्यांनी त्यांच्या जीवनात केली. असं काय होतं त्यांच्यामध्ये की ज्यामुळे त्यांनी एका 150 स्क्वेअर फूटच्या छोट्याशा दुकानातनं सुरू केलेला प्रवास हजारो कोटीचा मालक बनण्यात रूपांतरित झाला. तर त्यामध्ये मी जर बघितलं की त्यांची विचार करण्याची जी पद्धत होती ती अतिशय वेगळी होती. प्रत्येक मराठी व्यावसायिकाने हा प्रयत्न केला पाहिजे की ही जी पद्धत आहे ही आपल्या शरीरात, आपल्या मनात, आपल्या विचारांमध्ये आणली पाहिजे. धीरूभाईंनी कधीही कोण कसा वागतो यावर विचार नाही केला. धीरूभाईंनी विचार केला कशा प्रकारे यश मिळेल, आणि हे यश मिळवण्यासाठी आलेल्या अपयशातनं शिकणं आणि स्वतःला यशाच्या नवीन रस्त्यांच्या मार्गावर नेणं किंवा नवीन रस्ते शोधणं हा प्रयत्न त्यांनी ठेवला. यासाठी पुस्तकांचा वापर त्यांनी केला. यासाठी त्यांनी मित्रांमध्ये जाऊन आनंद उपभोगला आणि त्या आनंदांमध्ये जेव्हा विचारांची देवाणघेवाण केली त्यावेळेला त्यातून त्यांना अनेक वेळा मार्ग मिळालेले आहेत. तर अशा प्रकारे धीरूभाईंचं जे एक पुस्तक आहे आत्मचरित्र रूपी, तुम्हाला ॲमेझॉन सारख्या वेबसाईटवर मिळतं. मागवा आणि वाचायला सुरुवात करा. आणि हो, एकदाच वाचू नका, वारंवार वाचा, सतत वाचा, जेणेकरून प्रत्येक वेळेला त्या पुस्तकातनं तुम्हाला एक सिच्युएशन आणि त्याचं एक उत्तर तिथल्या तिथे रेडीमेड मिळेल. तुमचा मेंदू तसा ट्रेन करा जसा धीरूभाईंचा विचार करण्याची पद्धत आहे. आणि ही जर ट्रेनिंग तुमच्या मेंदूला तुम्ही दिली, विश्वास ठेवा, एक दिवस, आज जर तुम्ही 25,000 महिना कमवत असाल तर एक दिवस तुम्ही 2.5 लाख रुपये महिना कमवाल. मी जास्त म्हणत नाही आहे, छोटी रक्कम बोलतोय, कारण छोट्या व्यावसायिकांनी सुरुवात केली पाहिजे मोठं होण्यासाठी, आणि त्यांच्यासाठी हा छोटासा गुरुमंत्र आहे. प्रयत्न करा, अनुभव घ्या, आणि हा अनुभव नक्की मला कळवा की यात तुम्हाला यश मिळालं का, आणि तर ते मिळालं असेल तर मला आनंद वाटेल. कमेंट करा. धन्यवाद.